म्हणजे या महाराष्ट्रात 43 जमाती आहेत आदिवासींच्या, 45 रेकॉर्ड आहेत, त्यातल्या 43 आपल्याकडे आहेत. 185 उपजमाती आहेत, त्यापैकी फक्त 68 उपजमातीला दाखला मिळालाय, बाकीच्याला दाखला नाही. ही अवस्था एका धोबी समाजाची नाही, हीच अवस्था कोळी समाजाची आहे, हीच अवस्था धनगर समाजाची आहे, हीच अवस्था रामोसींची आहे. रामोसी बेरड त्यातला बेरड एसटी मध्ये आहे, बेडर आणि रामोसी एनटी मध्ये आहे. पाहुणे एकमेकाचे रक्ताचे नातेवाईक आहेत. कैकाडी समाज विदर्भामध्ये एसटीत आहे, पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात कोकणात तो एनटीत आहे. म्हणजे अशा ज्या चुका आहेत या दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठा संघर्ष आपल्याला करण्याची आवश्यकता आहे, आपल्याला संघटन करण्याची आवश्यकता आहे. आणि आपण सगळ्या छोट्या छोट्या समाजाने एकत्रित येऊन आपला आवाज बुलंद केला पाहिजे. मी धन्यवाद तुम्हाला देईन. आपला छोटा जरी समाज असला तरी नागपूरमध्ये तुम्ही मोठा आवाज केलाय. मी तुमच्या ज्या भावना आहेत अत्यंत चांगले विषय तुम्ही या निवेदनामध्ये मांडले की पूर्वी आम्हाला एससीचा दाखला मिळत होता, तसा धोबी समाजाला एससीचा दाखला मिळावा. नंबर 1. नंबर 2, संत राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ही जी आपली मागणी आहे. मी पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज इथून गेल्याच्या नंतरच मी लिहिन. सभागृहात जर मला संधी मिळाली, कारण अधिवेशन फार कमी वेळाचं आहे, मिळाली तर तिथेही मी आपली ही भूमिका 100% मांडेन. या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला. माझे नेते कोणी बोलत नाही तर कोणी आपली दखल घेत नव्हतं. या महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापूर्वी 18 महामंडळ नव्यानं निर्माण झाली. अरे तुम्ही आम्हाला आमदारकीचं तिकीट पण देत नाही, आमच्या पोराने जायचं कुठं? मंत्रालयात जायचं म्हणलं तर आमचा दिवस जातो पास काढायला. आमचे नेते मंडळी ज्यांना आम्ही मानतो त्यांना मंत्रालयात जायची सुद्धा अडचण होते. आणि म्हणून राज्य सरकारनं जी 18 महामंडळ स्थापन केलेली आहेत त्याच धर्तीवरती जशी घोषणा केली आहे त्या पद्धतीनं धोबी समाजाचं संत राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं पाहिजे, याच्यासाठी मी भूमिका लावतो. आम्ही करून घेऊ, काय काळजी करू नका. जी घोषणा मागे झाली त्याची जर अंमलबजावणी झाली नसेल तर ती अंमलबजावणी नक्की करून घेऊ, त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. मी दुसरी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही केली की 18 महामंडळ तुम्ही स्थापन केले सरकारनं, त्यामध्ये उपकंपन्या स्थापन केलेल्या आहेत ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत. आणि या उपकंपन्यामध्ये एक उपाध्यक्ष महामंडळाला आणि 3 सदस्य असं सरकारनं त्या सगळ्या नियमामध्ये केलेलं आहे. जे महामंडळ स्थापित केली त्यामध्ये अशा पद्धतीची रचना आहे, एक उपाध्यक्ष आणि 3 संचालक. तर मी मान्य